नमस्कार. पावसाळा संपल्यानंतर जशी थंडी जवळायला लागते तसं तसं मनुष्याचं बळ हे वाढत जातं. निसर्ग आपल्याला ताकद देत असतो. या काळात भूक सुद्धा वाढत असते. त्यामुळे आपण खाण्यापिण्यात, वागण्यात काही बदल करणं हे सुद्धा गरजेचं असतं. आपल्यातल्या सर्वांनाच असं वाटतं की आपलं आयुष्य हे आरोग्यपूर्ण असावं. परंतु आपल्याकडनं खाण्यापिण्यात, वागण्यात ज्या काही चुका होत असतात त्या चुका झाल्यानंतरच वेगवेगळे आजार दिसतात. आणि हे आजार होऊ नयेत म्हणूनच परिचर्या या आयुर्वेदात सांगितलंय. थोडक्यात कसं वागावं हे आयुर्वेदात सांगितलंय. यातली सर्वात महत्वाची म्हणजेच दिनचर्या. दिनचर्या म्हणजे काय तर आपलं डेली रुटीन. पहाटे उठल्यापासून आपण कसं वागावं हे ज्यात सांगितलंय ती दिनचर्या. दिवाळी जशी जशी जवळ आली की आपल्याला आठवण होते ती अंगाला तेल आणि उटणं लावण्याची. परंतु आयुर्वेद मात्र काही वेगळंच सांगतं. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला ते. दिनचर्याची सुरुवात होते ती उठण्यापासून. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थ रक्षार्थम आयुष्यः. म्हणजे काय तर जी अर्ली मॉर्निंगची वेळ आहे 3:30 ते 4:30 या वेळात जर उठलं तर जी काही वैश्विक ऊर्जा म्हणजे कॉस्मिक एनर्जी हायर लेवलला असते. यासोबतच या काळात अभ्यास जर केला तर तो खूप चांगल्या पद्धतीने लक्षात राहतो, कारण पॉझिटिव्ह ऊर्जा ही जास्त असते. यासोबतच प्राणायाम देखील करावेत ज्यामुळे आपल्याला आरोग्य मिळतं. यानंतर दंतधावन म्हणजे दात घासणे. यासाठी तुरट, तिखट आणि कडू वनस्पती ज्या आहेत त्यांच्या काड्या वापराव्यात. जी काडी आहे ती थोडीशी दाताने चोळून बोथट करावी आणि ती टोचणार नाही, दातांना इजा होणार या पद्धतीने त्याने दात घासावेत. जसं अर्जुन, रुई, खदीर, करंज, मालती यांचा आपल्याला उपयोग करता येतो. आता ह्या काड्या कशासाठी तर आपण रात्री झोपेतनं उठून सकाळी उठल्यानंतर जो काही तोंडामध्ये कफ साचलेला असतो तो निघून जाण्यासाठी हे कडू आधी जे रस आहेत ते मदत करत असतात. परंतु टूथपेस्ट जी वापरली जाते ती असते गोडसर. त्यामुळे हा फायदा आपल्याला टूथपेस्टपासून मिळू शकत नाही. म्हणूनच या नैसर्गिक ज्या काड्या आहेत त्यांचा उपयोग करावा. पण ज्यांना हार्ट पेशंट आहेत किंवा उलटी होते, अजीर्ण, इनडायजेशन आहे अशांनी मात्र आधी वैद्यांचा सल्ला घेऊनच हा प्रयोग करावा. आता हे दात घासल्यामुळे तोंडातला जसा मळ निघून जातो, मुखशुद्धी होते, तोंडातला वास निघून जातो. यासोबतच जिव्हा निर्लेखन म्हणजे जीभ घासणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जीभ घासताना हा जो काही संवेदना म्हणजे रिफ्लेक्स आहे तो आपला मेंदूला पोहोचत असतो. आता यासाठी जे काही जिभेच्या मुळाशी जो काही मळ साचलेला आहे, तोंडात जो काही दुर्गंध म्हणजे वास येत असतो, श्वास घ्यायला त्रास होत असतो, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते जिव्हा निर्लेखन म्हणजे जीभ घासल्यामुळे दूर होत असतात. म्हणूनच या काडीनेच जीभ सुद्धा घासायची आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जीभ हा पोटाचा आरसा आहे आणि यामुळेच दात घासण्यासोबत जीभ सुद्धा नक्कीच रोज घासावी. अंजन म्हणजेच डोळ्यात काजळाप्रमाणे जे काही औषध घातलं जातं ते. यासाठी सौवीरांजन दररोज वापरावं. आता डोळे केवळ आकर्षक, सुंदर दिसावे म्हणून हे अंजन करावायचं नसून डोळे जे आहेत हे तेजाचे आहेत. आपले डोळे हे या मज्जा धातूपासून बनलेले आहेत आणि ही जी मज्जा आहे ती आपल्या शरीरात लहान आतड्याच्या ठिकाणी जिथे अग्रणी आहे तिथे आहे. याच ठिकाणी आपले डायजेस्टिव्ह फायर आहे म्हणजेच अग्नितत्व आहे. आपण जे काही अन्न घेत असतो तो त्याचं पचन करत असतो. आयुर्वेदात सांगितलंय की कुठलेही आजार जे आहेत ते हा अग्नी बिघडला, डायजेस्टिव्ह फायर बिघडला की बघायला मिळतात. परंतु अंजन जेव्हा आपण रोज करत असतो तेव्हा त्यातनं डायजेस्टिव्ह फायर हा चांगला होत असतो, प्रदीप्त होत असतो आणि त्यामुळे भूक जी आहे ही चांगली लागत असते. त्यामुळे ज्यांना कोणाला किंवा विशेषतः लहान मुलांना जर भुकेची तक्रार असेल तर त्यांना अंजन जे आहे ते केलं की त्यांची भूक जी आहे ही वाढलेली बघायला मिळते. म्हणूनच ऋषीमुनींनी दिनचर्येत या अंजनाचा समावेश केलेला बघायला मिळतो. आणि अंजनामुळे जे काही डोळ्यातले स्त्राव दूर होतात त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं होतं, दृष्टीही चांगली होत असते. नस्य म्हणजेच नाकात घालावायचं औषध. नासा ही शिरसो द्वारम म्हणजे काय तर नाक हे आपल्या डोक्याचं ओपनिंग आहे. यामुळे नाकात जे काही औषध घातलं जातं त्याची संवेदना मेंदूपर्यंत सुद्धा जायला मदत होत असते. आणि डोकं हे आपल्या शरीराचं मूळ स्थान सुद्धा आहे, जे की एक हीट सेंटर देखील आहे. आपल्या नाकात जेव्हा औषध घातलं जातं तेव्हा या
डोक्यावरला ज्या प्राणवायू म्हणजे जी कंट्रोलिंग पॉवर आहे त्यावरती याचं काम होत असतं, ती ऍक्टिव्हेट होत असते आणि मग शरीरातल्या इतर गोष्टी ज्या आहेत ह्या सुरळीत होत असतात. त्यामुळे आयुर्वेदात जी काही पंचकर्म म्हणजे 5 कर्म सांगितले त्यात या नसेला सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे. नाकात औषध जे घातलं जातं त्यामुळे नाक, डोळे, कान यांचं आरोग्य चांगलं राहतं. केस हे पांढरे होत नाहीत, केस काळेभोर राहतात, केस वाढायला मदत होते, लांब सडक होतात. बऱ्याचदा स्त्रियांची एस्पेशली ही तक्रार असते की केस गळतात, केस पांढरे व्हायला लागले. त्या सर्वांनी दररोज जर नाकात औषध घालायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम हा नक्कीच चांगला दिसून येईल. गंडूश म्हणजेच तोंडात धरवायचं औषध. यासाठी आपल्याला तेल सुद्धा दररोजसाठी वापरता येतं. हे गंडूश जर दररोज केलं तर जबडा बळकट होतो, आवाज चांगला होतो, तोंडाला चव प्राप्त होते. यासोबतच दात जे आहेत हे स्ट्रॉंग होतात, दात फुटत नाहीत, तुटत नाहीत. याच्यासोबतच ओठ जे आहेत हेही फुटत नाहीत. सेन्सिटिव्हिटी दातांना वाटते ती सुद्धा दूर होते. कडक वस्तू चावून खाण्यासारखी ताकद जी आहे दातांमध्ये मजबूती येते. चेहरा जो आहे हा कांतिमय, तेजस्वी, भरीव असा दिसतो. यामुळे गंडूश हे नक्की करावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना व्हेरिकोज व्हेन्स आहेत म्हणजे पायाच्या शिरा आधी जर फुलल्या असतील तर त्यांनी मात्र हे तेल 25 ते 30 मिली प्रमाणात सकाळ संध्याकाळ जे आहे हे दोन्ही गाल फुगवून तोंडामध्ये एक साधारण 10 ते 20 मिनिटं धरावं आणि नंतर ते थुंकून द्यावं. असं जर केलं तर त्यांच्या व्हेरिकोज व्हेन्स कमी व्हायला नक्कीच मदत होते. तर यासाठी तुम्ही शुद्ध तिळाचं तेल जे आहे याचा नक्की प्रयोग करावा. नेहमी घशामध्ये कोरडेपणा वाटतो तो सुद्धा या गंडूशाने दूर व्हायला मदत होते. नाभीपुरण म्हणजेच नाभीमध्ये म्हणजे बेंबीमध्ये घालायचं औषध. आयुर्वेदामध्ये हे जे औषध देण्याचे घालण्याचे वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत. या प्रत्येकाच्या शरीरावर वेगवेगळ्या पद्धतीने काम दिसून येतं. जसं रेनिमा म्हणजे बस्ती, नाकावाटे दिलं जाणारं औषध, डोळ्यात घातलं जाणारं औषध, या प्रत्येकाचं वेगवेगळं काम दिसून येतं. या नाभीच्या ठिकाणी शरीरातलं सर्वात मोठं सिराजाल म्हणजे प्लेक्सस आहे आणि शिवाय इथे सगळे अवयव सुद्धा आतमध्ये आहेत. यामुळे ग्रहणीवर सुद्धा काम होतं आणि शरीरावर सुद्धा झालेलं दिसून येतं. हिवाळ्यात सगळ्यात मेजरली दिसून येणारी तक्रार म्हणजे क्रॅक्ड लिप्स, ओठ फुटणं. शरीरामध्ये रुक्षता म्हणजे ड्रायनेस वाटणं. यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे मोहरीचं तेल 3 ते 4 थेंब नाभीमध्ये घालावं आणि हलकासा मसाज करावा की लागलीच ही तक्रार कमी झालेली दिसून येते. स्किन चांगली करण्यासाठी स्किन रिज्युनेशन म्हणून बदामाचं तेल नाभीमध्ये वापरता येतं. अशा पद्धतीने वेगवेगळी तेलं जी आहेत ही आपल्याला नाभी पूर्णासाठी वापरता येतात. अशाच प्रकारे धूमपान म्हणजेच औषधी धूर इन्हेल करणे आणि तांबूल म्हणजेच सुगंधी पदार्थ तोंडात धारण करणे याचा सुद्धा उल्लेख आपल्याला ह्या दिनचर्येत बघायला मिळतो. या दिवाळीच्या निमित्ताने सगळ्यात महत्वाचं जे मला सांगायचं आहे ते आहे अभ्यंग म्हणजेच अंगाला तेल लावणे. आता आयुर्वेदात सांगितलं आहे अभ्यंगमाचरेत नित्यम स जरा संवातः दृष्टीप्रसाद पुष्ट स्वप्न सुत्वक धार्ढ्यकृत. म्हणजे काय तर दररोज जर आपण अंगाला तेल लावलं तर या वातदोषाचं शमन होतं. ते कसं होतं तर आपली जी काही त्वचा आहे जिथे हे स्पर्शनेंद्रिय आहे त्या ठिकाणी हा वातदोष असतो जो की वृक्ष म्हणजे कोरडेपणा असणार आहे आणि तेल लावलं की या वृक्षगुणाचं शमन होतं, तिथे स्निग्धता येते आणि वाताचं शमन होत असतं. तर सगळ्यात महत्वाची वाताची ट्रीटमेंट म्हणजे ही अभ्यंग आहे. त्यानंतर आहे जरा म्हणजे म्हातारपण दूर करणं. तर इथे तोंडाला सुरकुत्या पडणं म्हणजे चेहऱ्याला सुरकुत्या पडणं किंवा केस पांढरे होणं इतकंच हे एजिंगचं लक्षण असं अपेक्षित नसून जे काही हेल्दी लाईफ बिंग म्हणजेच आरोग्यपूर्ण आयुष्य जे आहे हे आपल्याला अभ्यंगामुळे मिळत असतं. आणि त्यानंतर शमहा म्हणजे शरीर आणि मनाचा सुद्धा थकवा हे अभ्यंग दूर करतं. साधं आपल्याला पायांना तेल लावलं की झोप गाढ लागते, बरं वाटतं, उत्साह वाटतो, ते यामुळेच होत असतं. यासाठीच दररोज अंगाला तेल लावावं. आता स्त्रियांनी पाळीच्या काळामध्ये हे तेल लावू नये, इतर वेळी दररोज हे तेल नक्की लावावं. तेल लावण्याची विशिष्ट अशी पद्धत आहे. आवश्यक तेवढं तेल वाटीत घ्यावं आणि ते डबल बॉईल मेथड म्हणजे अप्रत्यक्ष उष्णता देऊन कोमट करावा. हे जे कोमट झालेलं तेल आहे ते संपूर्ण अंगाला केसांच्या दिशेने म्हणजे इन द डायरेक्शन ऑफ हेअर ग्रोथ लावावं. आणि हे प्रेशर किती द्यावं तर तेल ज्या व्यक्तीला लावतोय त्यांना ते सुखद वाटेल इतकं ते प्रेशर असावं. अगदी खूप रगडणं इथे अपेक्षित नाहीये जेणे वॉल्व्स म्हणजे झडपांना इजा होण्याची शक्यता असते. यासाठी
हलकासा मसाज करत हे तेल लावायचं आहे. या तेल लावल्यामुळे शरीराला जी दृढता म्हणजे बळकटी येते, दारढे येतं, टोन सुद्धा चांगला होत असतो. तर हे सगळे एकंदरीत जे फायदे आहेत ते आपल्याला अभ्यंगामुळे मिळत असतात. त्याच्या फक्त दिवाळीलाच नाही तर दररोज अंगाला तेल रोजच्या अभ्यंगासाठी आपल्याला तिळतेल देखील वापरता येतं. या तिळतेलाचं वैशिष्ट्य असं आहे की स्थूल व्यक्तीने हे तिळतेल लावल्यानंतर ते बारीक होतात आणि बारीक व्यक्तीने हे तिळतेल लावल्यानंतर ते पुष्ट स्थूल व्हायला मदत होते. लावावं. ज्यांना दररोजच अंगाला तेल लावायला जमत नाही किंवा कधी अडचण असेल, वेळ नसेल, अशा वेळी शिरश्रवण पादेषु तम विशेषण शिलेयत म्हणजे काय तर किमान डोकं, कान आणि पाय यांना तरी तेल लावावं. तर आता जाणून घेऊया ह्या 3 स्थानांना तेल लावल्यामुळे शरीराला तितके फायदे कसे मिळतात. शिरोभ्यंग म्हणजेच डोक्याला तेल लावणे. नित्यम स्नेहार्द शिरसः शिरशूलम न जायते न खालित्यम न पालित्यम न केशा प्रपतंतीच. तर डोक्याला तेल का लावायचं तर त्यामुळे कपालस्थ जे आहेत हे बळकट होतात, केस जे आहेत ते लांब सडक काळेभोर होतात, दृढ होतात, केस गळत नाहीत. यासोबतच चेहरा सुद्धा तेजस्वी कांतिमय होतो आणि सगळ्यात महत्वाचं झोप सुद्धा गाढ लागत असते. त्याच्या बऱ्याचदा ज्यांना झोप नीट लागत नाही त्यांनी नस्य, शिरोभंग, पायाला तेल लावणं, पादाभ्यंग हे नक्की करावं. यामुळे झोप जी आहे ही गाढ आणि चांगली लागायला मदत होते आणि पहाटे लवकर जाग येते. त्यात महत्वाचं ज्ञानेंद्रिय जे सेन्सेस आहेत हे सुद्धा प्रसन्न चांगले व्हायला, ऍक्टिव्ह व्हायला मदत होते. आता कर्णपुरण म्हणजे कानामध्ये तेल का घालावं यासाठी आपण ऑटोक्लेव्ह म्हणजे निर्जंतुक केलेलं तेल जरूर वापरावं. तर आता कान जे आहे हे सुद्धा वाताचं स्थान आहे आणि जेव्हा हे कानात तेल घातलं जातं या वाताचं शमन होतं, जेणेकरून जे की आपल्याला कानाला कमी ऐकू येणं, जोरात बोलल्यानंतर ऐकू येणं किंवा बाधिर्य जे आहे, मान जखडणं इत्यादी ज्या गोष्टी आहेत ह्या होत नाहीत. यासाठी कानात तेल नक्की घालावं. यानंतर पादाभ्यंग. पायाला तेल लावल्यामुळे जी काही रुक्षता, ड्रायनेस आलेला असतो तो दूर होतो, संवेदना चांगली होते. यासोबतच थकवा निघून जातो, पायकट होत असतात. यासोबतच पायाला जर तेल लावलं तर सायटिका आधी जे आहेत किंवा पाय दुखणे जे आहेत ह्या तक्रारी होत नाहीत. बऱ्याचदा लहान मुलं तक्रार करतात, त्यांच्यात कॅल्शियम कमी असेल किंवा खूप खेळत असतात, थकतात, यामुळे पाय दुखत असतात. तर यांना आपण साधं जर पायांना तेल लावलं तर त्यांचं पाय दुखणं बंद होतं. शिवाय हाडं सुद्धा बळकट होतात आणि सगळ्यात महत्वाचं त्यांची भूक सुद्धा वाढायला मदत होत असते. कारण की पाय जे ते तेजाचे आहेत आणि हे तेज तत्व आपल्या लहान आतडे म्हणजे गृहिणीच्या ठिकाणी आहे, जिथे हा डायजेस्टिव्ह फायर आहे. त्यामुळे भूक चांगली लागली की वजन सुद्धा वाढायला मदत होणार आहे. या पद्धतीने पादाभ्यंग हे नक्की करावं. पण गाडीला जसं वंगण करतो, ज्यामुळे गाडी ही फ्रिक्शनलेस म्हणजे घर्षण रहित ही चालू होत असते, त्या पद्धतीनेच आपल्या शरीराला सुद्धा वंगणाची गरज असते आणि म्हणूनच नित्य हे अभ्यंग नक्की करावं, किमान या 3 ठिकाणी तरी करावं. सोबतच पादाभ्यंग केल्यामुळे आपली दृष्टी म्हणजे नजर सुद्धा स्वच्छ व्हायला मदत होते. ज्यांना चष्मा आधी असेल किंवा ज्यांना वाटतं आपल्याला चष्मा लागू नये त्यांनी हे पादाभ्यंग नक्कीच करावं. आता आयुर्वेदात सांगितलं आहे की अंगाला तेल लावून मग व्यायाम करावा, कारण की व्यायामामुळे जे केवात पित्त शरीरात वाढणार आहे ते या अभ्यंगामुळे कॉम्पेन्सेट व्हायला मदत होत असते. तर व्यायाम सुद्धा ज्यांना आहारात नेहमी स्निग्ध तूप आदी पदार्थ खाण्याची सवय आहे किंवा हिवाळा आदी थंडी ऋतू आहे, या काळामध्ये अर्धशक्ती व्यायाम करावा. म्हणजेच जेव्हा कपाळावर घाम येईल किंवा छातीमध्ये धडधडतंय, हृदयाची गती वाढली आहे किंवा आता थकवा आलेला आहे, अशा वेळी व्यायाम हा थांबवावा. शक्तीच्या उपरी जाऊन हा व्यायाम करू नये. या व्यायामाचे सुद्धा चांगले फायदे आपल्याला मिळत असतात. लाघवम कर्म सामर्थ्य दीप्तोग्नी मेधस क्षयः विभक्त घनगात्रत्वम व्यायामात उपजायते. व्यायामामुळे शरीरात लघुता म्हणजे हलकेपणा येत असतो आणि सोबतच शरीराला बळकटी सुद्धा प्राप्त होत असते. भूक वाढते आणि यासोबतच फॅट सुद्धा कमी व्हायला मदत होते. इतर वेळी मात्र हा व्यायाम हा कमी प्रमाणातच करावा. सांगतं की यासोबतच काही ज्या गोष्टी आहेत ह्या अति प्रमाणात टाळाव्यात. म्हणजेच अति व्यायाम, प्रमाणाहून जास्त व्यायाम किंवा अति बोलणं, अति हसणं आणि यासोबतच अति जागरण म्हणजे रात्री उशिरा झोपणं, या गोष्टी ज्या आहेत ह्या आरोग्याला हानिकारक आहेत, त्यामुळे त्या नक्कीच टाळाव्या. उद्वर्तन म्हणजेच उठणं, अंगाला चोळणे. उद्वर्तनम कफहरम मेधसा प्रविलापनम स्थिरीकरणम अंगानाम त्वक प्रसादकरम परम. म्हणजे काय तर उठणं अंगाला लावलं की एक्सेसिव्ह फॅट जो आहे, कफ जो आहे हा कमी होतो. त्यामुळे
स्थूलता जी आहे ही कमी व्हायला नॅचरलीच मदत होत असते. यासोबतच बॉडी टोन जे आहे ते चांगला होतो, रिशेपिंग होतं आणि जो काही थुलथुलीतपणा शरीरात आलेला असतो हा उद्वर्तनामुळे खूप चांगल्या पद्धतीने कमी व्हायला मदत होते. त्यामुळे कुठले लायपोसक्शन, लायपोलायसिस आदी करण्याच्या आधी अभ्यंग आणि उद्वर्तन याचा उपयोग करून बघावा. त्याने निश्चित या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला नॅचरली व्हायला मदत होत असते. या उठण्यामुळे त्वचा सुद्धा कांतिमय, तेजस्वी, फ्रेश अशी दिसायला मदत तर नक्कीच होते. स्नान म्हणजेच आंघोळ करणे. यामुळे जसं आपली स्वच्छता होत असते, मलभाग दूर होत असतो, यासोबतच आयुष्य सुद्धा या आंघोळीमुळे वाढत असतं. आणि डायजेस्टिव्ह फायर जे ही सुद्धा या स्नानामुळे वाढायला मदत होत असते. आवर्जून सांगावंसं वाटेल की बऱ्याच जणांना बेड टीची किंवा अगदी सकाळी उठल्यानंतर नाश्त्याची सवय असते आणि मग नंतर ते आंघोळ करतात. तर ह्या खूप चुकीच्या सवयी आहेत. आंघोळीमुळे आपलं जे काही डायजेस्टिव्ह फायर प्रदीप्त होत असतो, भूक वाढत असते, तर त्या पद्धतीने जे काही खाल्लेलं अन्न आहे हे चांगलं पचायला मदत होत असते. परंतु जर उलट्या क्रमाने आधी खाऊन मग नंतर आंघोळ केली तर त्याचा शरीराला अपायच होत असतो. म्हणून हे नक्की टाळावं आणि आंघोळ केल्यानंतरच नाश्ता किंवा जेवण जे तुमचं आहे सकाळचं हे घ्यावं. अशा पद्धतीने दिवाळीच्या निमित्ताने अभ्यंगाला दररोज आपण सुरुवात करूयात आणि आयुष्य जे आहे हे आरोग्यपूर्ण कसं राहील यासाठी प्रयत्न करूयात. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा हा जास्तीत जास्त शेअर नक्की करा. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा.